मुंबईमध्ये पहाटेच्या सुमारास थंडीची चाहूल लागतेय। मुंबईसह राज्यभरात रात्रीच्या तापमानामध्ये झपाट्याने घट झाली आहे। पुढील 3 ते 4 दिवस राज्यभरात थंडीचा कडाका कायम असणार आहे। मुंबईत पहाटेच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात जी थंडीची चाहूल जी आहे ती सध्या वाटू लागलेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची चाहूल जी आहे ती सध्या पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर कोकण असू दे किंवा विदर्भात सुद्धा रात्रीच्या सत्रामध्ये जी आहे ती थंडी आता वाढू लागलेली आपल्याला पाहायला मिळते। राज्यात सर्वत्रच रात्रीच्या तापमानात झपाट्याने घट होऊन ती सरासरीपेक्षा खाली आल्याचे स्पष्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत उत्तरेकडील राज्यात सध्या थंडीची लाट आल्यासारखी स्थिती आहे। राजस्थान, चंदीगड आदी राज्यात त्यांचा प्रभाव जो आहे तो सर्वाधिक जास्त दिसून येत असलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा थंडीच्या लाटेची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात रात्रीचे तापमान जे आहे ते कमी होण्याचा जो अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। आणि याचसोबत मुंबईत पहाटे गारवा जाणवेल असा सुद्धा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पुढचे 3 ते 4 दिवस राज्यात संपूर्ण ठिकाणी मोठी थंडीची चाहूल असेल। मुंबईत सुद्धा काल परवापासून जर पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रात मोठी थंडीची जी चाहूल आहे ती सध्या पाहायला मिळते। पुढे जर्नलिस्ट आम्ही सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।